इतकंच नाही तर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा आयकरची नोटीस आलेली आहे अशी माहिती स्वतः संजय शिरसाट यांनी दिलेली होती। आता संजय शिरसाट यांनी या आपल्याच विधानावरनं घुमजाव सुद्धा केले। श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं विधान मी केलेलंच नाही असे शब्द माझ्या तोंडी टाकले गेले असं म्हणत आपल्याच विधानावरनं संजय शिरसाट यांनी अक्षरशः कोलांटी उडीस मारली आहे। संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते आणि नवीन विधान काय केले पाहूयात। तर संजय शिरसाट यांना त्यांना आलेल्या आयकर नोटीशी संदर्भात विचारणा केलेली होती, कारण एका सीए पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर भाषणामध्ये मला आयकरची नोटीस आल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। देखिए, आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है। मुझे नोटिस आई है, श्रीकांत शिंदे साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी, तो इसके मायने अपन ने गवर्नमेंट को, वो आयकर विभाग को अपनी जवाब देना यह लाजमी है। 9 तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था, मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे। कोई भी इंक्वायरी आई तो हम हमेशा कहते हैं उसको फेस करना चाहिए। सरकारी यंत्रणेने मागितलेला खुलासा हा आम्ही करणार, आम्ही त्यांना सहकार्य करणार ही माझी भूमिका आहे। यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेंना सुद्धा नोटीस मिळाली की काय, त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला। मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलचं कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती, परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घातण्यात येतं की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले, तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला।